सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी बाबा ऑस्ट्रेलियाला चाललेत. काय? हो, ऑफिस तर्फे त्यांना 8 दिवसांसाठी पाठवतायत. बाबांना ऑफिस तर्फे 8 दिवसांकरता ऑस्ट्रेलियाला पाठवतायत. अगं मला या वीकेंड पर्यंत पासपोर्ट सबमिट करायचा ना. हे घ्या, आपण शब्द दिला होता. अरे क्या बात आहे, आणलीस तू? ताबडतोब शब्द दिला म्हणजे पाळतो आपण. याई हा येतो का? निघतोस? हे काय? काय तू फॉर्म नाही भरला? तुला सांगितलं होतं ना फॉर्म भरून ठेव म्हणून. तुला बाबांनी काही सांगितलं नाही का? काय? बाबा म्हणाले माझ्याशी बोलू नको, आईशी बोल म्हणून. कमाल आहे बाई यांची. अरे काय कमाल आहे ते? काय ठेव, चल मला फॉर्म भरून दे, मला उशीर होतोय. काय तू पण हे घे, ऐकून घे हे शिर्या. घे पहिला फॉर्म तू भरून दे. ऐकतोयस का माझं? काय? मला कुठेही जायचं नाहीये. अरे हो, आता असं नाराज होऊ नकोस तू, मला नाही जायचं कुठे. पण का? अरे वेडा आहेस का? केवढा खर्च येतो, कशासाठी करायचा? हा आई आपण करू खर्च. उगाच हौसेसाठी उधळपट्टी करायची नाही. मी नाही जाणार. शिर्या, ए शिर्या, हे बघ, आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी असतात ना, त्या करण्यासाठी अट्टहास करायची काहीच गरज नाहीये. कळलं? शिरते का काही डोक्यात? हो. नको बाबा तोंड पाडून बसू तू. खरंच जाऊ ना आपण, नंतर जाऊ. हा परिस्थिती आली की नक्कीच जाऊ आपण. आता 8 दिवसासाठी जा ये करायची आणि तुमच्या तिघांची आबाळ करायची काही अर्थ आहे का त्याला? म्हणून मला जायचं नाहीये. आणि जेव्हा हे आपलं घर, घरातली माणसं यांची काळजी घ्यायला एखादी सून येईल ना, तेव्हा मी जाईन. जगप्रवासासाठी जाईन. कळलं? एकटीच नाही, आम्ही दोघंही जाऊ. कळलं? काहीतरी बोलू नकोस, विषय टाळू नकोस. नाही चल. काय रे शिर्या, झालं का सगळं? काही नाही. हा म्हणजे तिने सगळा गोंधळ घातला. म्हणजे तिने निर्णय बदलला. अरे काय सांगतोस काय? हो, ती म्हणते यावेळी नको. हा? आबा तुम्ही सांगा ना. इकडे बस, इकडे बस, इकडे बस. काय कारण काय? काही नाही. हे बघ शिर्या, श्यामाला नाही म्हणाली ना तरी काहीतरी तिची निश्चित भूमिका आहे ना तिच्या मागे. भूमिका आहे हो, पण त्याला काय अर्थ नाही. तिचं म्हणणं कशाला पैशाची उधळपट्टी. बाबा प्लीज तुम्ही तिला सांगा ना. अरे असं कसं म्हणतो शिर्या? अरे तिने ज्या अर्थी हा निर्णय घेतलेला आहे त्या अर्थी तिने पूर्ण विचार केलेला आहे. ती आपल्या निर्णयाशी ठाम राहणार. तेव्हा माझं तुला सांगणं असं आहे की तू त्या भानगडीत पडू नकोस. अरे शिर्या, शेखरचा अर्ज भरला का शेखरनी? अर्ज भरला, झेरॉक्स फोटो सगळं रेडी आहे. झेरॉक्स फोटो झाला म्हणजे अर्ध काम झालं. हो. पण हा तू एजंट कोणतरी आहे ना, तू कोण? त्याच्याबद्दल तुला खात्री आहे ना? हो, मित्र आहे आपला खास. खात्री करून घे. मुख्य म्हणजे तू मनोजचा मित्र नाही ना याची खात्री कर. आबा तो मनोजचाच मित्र आहे. पण मनोज सुधारलाय आता तुम्ही डोस दिल्यापासून. नक्की सुधारलाय ना? हो आबा, शिस्तीत असतो तो आता. आनंद आहे.
तू मी जरा वेळ घालू नको, जा लवकर, चल 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 चल. पट 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 काम कर. हा चल. Page 59. Para? Second. Okay. I got it. Okay, yeah, see. And? No, I'll go to the Hello? Listen, I'll call you back in some time. No, I will. Sure. Yeah. Bye. अरे का ठेवलास फोन? तुला करायचं आहे ना? अरे पण तू बोलत होतीस ना. अरे ठीक आहे, इतकं इम्पॉर्टंट नव्हतं, तू करून घे. मी फोन साठी नाही आलो. मग कशाला आलायस? आपण काल जे उत्साहाने प्लॅनिंग केलं होतं ना. कसलं प्लॅनिंग? अरे देवा, म्हणजे आता तुला पहिल्यापासून संपूर्ण स्टोरी सांगावी लागणार. चुप रे, सांग ना काय. आपण काल उत्साहाने कसलं प्लॅनिंग केलं होतं काय आठवतंय का? थोडा जोर दे मेंदूवर, थोडा. हा म्हणजे मामीला मामा बरोबर ऑस्ट्रेलियाला पाठवायचं. आहे कुठेतरी कोपऱ्यात थोडीशी अशी थोडी आहे. मला खूप अक्कल आहे, तू बोल. आईने निर्णय बदलला. म्हणजे ती आता नाही म्हणते. अरे कालपर्यंत तर ती हो, काल हो म्हणाली, आता नाही म्हणते. अरे पण का? काहीतरी कारण असेल ना. उगीच. आबांशी बोललास? आबांशी बोललो. काय? ते म्हणाले तिचं बरोबर आहे. ऍक्च्युली मला पण असं वाटतं की मामीचं डिसिजन बरोबर असेल. अरे पण आपण काय ठरवलं होतं? अरे हो, पण मामीने काहीतरी विचार केला असेल. म्हणजे प्रॉबेबली तू, मी, आबा, आपण तिघ जण इथे असणार. ती काय म्हणून तिथे राहील, तिला आपली काळजी वाटली असेल. प्लीज शिर्या, मला वाटतं तिचं बरोबर आहे. हे बघ, याच्यात चिडण्यासारखं काहीच नाहीये. मी निघतो. बरं ऐक, मामा येणार आहे ना तुझ्याबरोबर? हो, मी निघतो. मामा बरोबर तू ये, मला त्या एजंटला गाठायला. गुड मॉर्निंग आबा. सुप्रभात. म्हणजे काय चाललंय काय बा? काय नाही, सहज आपलं भात. नाही म्हणजे तब्येत वगैरे ठीक आहे ना? नाही म्हणजे काय आबा झालं माहितीये का, आज सकाळी तुम्ही वॉकला आला नाहीत ना, म्हणून म्हटलं तुमची तब्येत बिघडली की आमच्यावर राग धरलाय. राग? हो, ते काल तुमचं इलेक्ट्रिक बिलाचं प्रकरण झालं ना. अरे नेने, तुम्हाला पण कळलं ते? आबा कळलं म्हणजे काय, खारकर सकाळपासून सांगतायत की आबा त्यामुळे भयंकर भडकलेले आहेत. काय आहे खारकर? नाही हो आबा, मला आपलं वाटलं की काय वाटलं काय नाही, तो विषय तिकडे संपला. हो संपला ना. चला कुठे चला? चला म्हणजे एक टेन्शन गेलं. पण आबा आज आता संध्याकाळी येणार ना? बघू. काय आहे, आमचा शेखर ऑस्ट्रेलियाला चाललाय. काय सांगता आबा? हो, म्हणजे तुम्हाला माहित होतं? म्हणजे काय आबा की कालच कळलं होतं, पण ते आपल्या बिल भरण्याच्या गोंधळात विसरून गेलो ना मी. पण आबा फार छान बातमी सांगितलीत. शला काय ना ऑस्ट्रेलियाला, तिलाही भेटणार असेल. जोरदार तयारी चाललेली आहे घरी. आमच्या श्यामलाची तर अगदी धावाधाव चाललेली आहे. छान. आमची भाची पण तिकडे आहे ना, आठवतंय ना आबा? न आठवायला काय झालं, तुम्ही डबा आणून दिला होता ना तिच्यासाठी मोठा गेल्या वेळेला. बरोबर. ह्या वेळेला बरं का, शेखर कुणाचेही डबे पोचवणार नाही, कारण ही ऑफिशियल टूर आहे. हो बरोबर. या साहेब. थँक्यू. अरे काय हे, किती सिगरेट ओढतोस रे, अति झालंय बाबा हे. अरे सोडतोय रे 1 तारखेपासून. घ्या. मिळालाच. दर महिन्याला हेच बोलतो. तो सचिन एक तसा जिम जॉईन करतो 1 तारखेपासून. अरे ते सचिनचं काय बिनसलंय काय? तू काय बोललास त्याला? मी नाही बो. का? अरे नाही रे, असा गप्प होता एकदम. म्हणजे बघ ना, माझं ऑस्ट्रेलियाला जाणं ठरलं तेव्हा ऑफिसमध्ये सगळ्यांनी विश केलं. हा एकटाच राहिला, गप्पच होता. त्याच्या घरी काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना रे? घरी वगैरे काय नाही रे. मग अरे खरं तर ऑस्ट्रेलियाला जायला तो सुद्धा ट्राय करत होता. काय सांगतोस काय तू? हो,
फुल तयारीत होता बिचारा जायच्या. म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? मला काल कळलं. हेड ऑफिसला गेलो होतो ना, नारकर म्हणाला काय? शेवटी सचिनची सगळी मेहनत पाण्यात गेली. फार धडपड केली होती बिचाऱ्याने. अरे रे, सगळा प्रॉब्लेम झाला रे. काय झालं? तू काय विचारलंस त्याला? अरे नाही, मला जर हे आधी माहिती असतं तर मी हा चान्स घेतलाच नसता ना ऑस्ट्रेलियाला जायचा. ठीक आहे, अजून काय वेळ गेलेला नाहीये. म्हणजे नाही, मी बॉसला जाऊन सांगतो. त्याला जायचं असेल तर त्याला जाऊ दे. अरे त्याने एवढी तयारी केली. ए शेखर, असा काही वेडेपणा करू नकोस. अरे वेडेपणा काय त्याच्यामध्ये? त्याचं किती हिरमोड झाला असेल एवढं. ठीक आहे यार. नाही हे घे. ए, शेखर, शेखर, श्यामल, कामात आहेस वाटतं? नाही हो, हे तांदळात ते बघ ना, थोडेसे किडे दिसले मला. हा. काय म्हणतो तुम्ही? बसा ना. नाही ग, निघते. अजून आवरायचंय बरंच काय काय. हो का? काय सहज चालवतात ना? हो नाही, म्हणजे एक बातमी कळली. म्हणलं विचारावं खरं खोटं काय ते तुलाच. कसली बातमी? शेखर ऑस्ट्रेलियाला चाललाय म्हणे. हो म्हणजे मला दुर्व्यांची सून सांगत होती ग. वर असंही म्हणाली, तुम्हाला माहित नाही, तुम्ही तर अगदी घरातल्या. अहो तसं नाही, म्हणजे काय आहे की अजून असं काही नक्की ठरलेलं नाहीये. होय ना? बघ, तरी म्हटलं. लोक पण असे असतात ना. मी पण तिला म्हटलं, काय तसं असतं तर श्यामलानी सगळ्यात आधी मला सांगितलं असतं. हो ना. लोकांची पण कमाल आहे ना, अगदी सुतावरून स्वर्ग गाठतात लगेच. अहो नाही काकू, तसं नाहीये. म्हणजे यांना आलाय ऑफिस मध्ये चान्स आलाय, पण आम्ही कुणाला सांगितलं नाही, कारण कन्फर्म झाल्याशिवाय कशाला आपण सांगत बसायचं, नाही का? पण मग दुर्व्यांच्या सुनेला? अहो आबा बोलले असतील ना कट्ट्यावर त्यांच्या मित्रांना वगैरे, तेव्हा दुर्व्यांना सांगितलं असेल. हो, हे शक्य आहे. अगं पण बातम्या केवढ्या. कुणीतरी काल मला म्हणत होतं, तुम्ही हळूहळू सगळेच जण तिकडे शिफ्ट होणार आहात म्हणे. अगं बाई, काय सांगते तुम्ही? हो, अगो सोसायटीत चर्चा आहे. हो, अहो काहीतरीच काय. नक्की ना? नाहीतर शेखर चाललाच आहे पुढे, मग तू मागाहून शिर्या. शलाका तर तिकडेच आहे. अहो तसं काहीच नाहीये काकू. काय म्हणता तुम्ही? तसं खरंच काही नाहीये. म्हणजे तसा विचार आहे तर तुमचा? अहो वहिनी, हे बघा, आमचं तसं काही ठरलं ना तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तुम्हाला सांगू, ठीक आहे? तुझं आपलं काहीतरीच. माझ्या बोटांची कमाल बघ आता. अरे त्या बाकीचे ईमेल राहू द्या, तुझ्या बहिणीला ईमेल करती. तुला घरातल्या बातम्या कळायला नको का? सांगा काय लिहू? हा मी आहे. बोला 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 त्याला का डिअर कशाचा डिअर सोडून यू विल बी व्हेरी हॅपी टू नो. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मंद लिहिणार. यू विल बी व्हेरी हॅपी टू नो दॅट युअर फादर शेखर निकन, युअर फादर इमिजिएट बॉस, इमिडिएट जे नाही इथे इमिजिएट नाही, जेट काय ते आयडी ना? हा DIAT immediate boss is sending him to Australia. ऑस्ट्रेलिया अरे हे ऑस्ट्रेलिया युरोप मध्ये, ऑस्ट्रेलिया कुठे? आबा, अहो तुमचा चहा इथेच आणला मी. हा, चहा इथे ठेवते. शिर्या, हा म्हणू नकोस. काय चाललंय तुमचं? बसू दे ना, बसू दे. आबा एक मिनिट. शिर्या, गाडी मराठीमध्ये. अहो बसा, तुम्ही बसा. दुसरी खुर्ची घेऊन ये, इथे बसतील ना. खुर्ची दुसरं कुठे घेऊ? अरे मी खुर्चीला पाठ लावून बघतो. काय पत्र इथे बसा बरं. आबा तुम्ही काय चाललंय तुमचं? झालं का ते सगळं? प्रत्येक शब्दाच्या स्पेलिंगची फक्त बसायचं. मराठीमध्ये मी टाईप करणार. हा माझं काही करतील ते. एक मिनिट चहा सांडू नका. जर हात असे ठेवा. काय करते शिर्या तू? मला कळू दे, मला कळू दे. हा गप्पा बसा. थांबा थांबा. कळू दे रे. अरे काय चाललंय शिर्या? मला कळू दे. हा आबा आबा, दिस इज नॉट युअर कप ऑफ टी. आबा एक मिनिट. दिस इज माय कप ऑफ टी.
अहो आबा सावकाश सावकाश. हे काय आहे हे कॉम्प्युटर आहे. हे काय आहे? कुठे काय? हा इकडे इकडे काय तुम्ही काय चहा सांडला तर मग काय स्फोट होऊ दे, जळू दे सगळं ते. हळू 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 हळू. बरं एक काय तू पण तिला लिहून सांग टाका, जरा. तिला काही हवंय का? आबा सावकाश जरा. काय झालं? काय नाही राहू दे आता. हा, काय नाही. काय सांगायचं काय पाठवायचं आहे का तिला? ते तिला तो मराठीमध्ये सांग. काय हा. थांबव एक मिनिट. बाबांबरोबर दांडगाई कमी कर ना. अगं सांग ना काय लिहायचंय. काही पाठवायचंय का तुला? लगेच कळव म्हणजे आईला तशी तयारी करता येईल. हा? बाबांबरोबर काही बाबांबरोबर BA आणि BA त्याची डिग्री पण BA. नाही तसं नाही. काय आबा काही शिवायला वगैरे हवं असेल ड्रेस बिस तर तेवढा वेळ आपल्याला मिळत पाहिजे. मला नाही वाटत 2 दिवसात काही मिळेल. नाही तिला काय होती. हा आणि हा अगं हे आले वाटतं हे. ए चहा घे रे तुझा. हा, बरं, अजून? चहा तेवढंच विचारा. अजून काय बाकी सगळं तुम्ही लिहिलंच असेल. मी आलेच. आई सुद्धा येणार होती. पण आता थांबावं. होती. पण आता थोडा आनंद होईल तिला. तुम्ही काय स्टोरी सांगताय का? थोडक्यात सांगा ना. मी मला सोडलं नको बाबा हळू हळू हा हळू हा प्रेमाने. चहा गरम आहे. डबा तिकडेच ठेवलात का तुम्ही बाहेर? बाबा काम झालं म्हणून समजा. अरे वा चहा. ए तो बाबांचा चहा आहे. मी देते तुला. बरं तुझं काम झालंय का ते? माझं कसलं काम? म्हणजे बाबांचं काम झालंय का बाळा? कसलं? अरे पासपोर्टचं काम. अरे झालं बाबा. हो ना. हो. झालं म्हणजे तू फोन केलास का? सगळी कागदपत्र त्यांनी निवडली का? आणि तुला परत दिली मी आहेत का? बोललो ना झालं म्हणजे झालं. नाही मला असं अधर काही नकोय. हे बघ काहीतरी छोटीशी गोष्ट राहून जायची काही नाही नाहीतर. राहणार शेखर हे पासपोर्टचं काम झालं का? झालं नसेल तर परांजपेंना गाठ. त्यांची ओळख आहे पासपोर्ट आपली. म्हणजे गरज नाही. मनोजचा मित्र आपला खास मित्र आहे. तो करणार म्हणजे करणार. तुझ्या मनोजचा मित्र मुळात मनोजवर माझा विश्वास नाही. हे तुला उपयोगी नाही देत म्हणून मी परांजपेंचं नाव माझं काय घेतलं. म्हणणं आहे, तुम्ही बोलून घेते का परांजपेशी? दुपारी आबा मला म्हणत होते आपल्याकडे वेळ थोडासा आहे. थोडीशी गडबड झाली ना नंतर काहीच करता येणार नाही. आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. काय हो आबा? कॉफी मी खूप दमले आज. अगं मी करून ठेवली आहे थर्मास मध्ये. उशिराच आलीस. हा सामान अगं आता ही सगळी धावपळ करायची काय गरज नाहीये. काय रे का काम झालं तुझं? नाही बाबा मी जाणं कॅन्सल केलं. तुला काय अचानक आहे? हा अगं बाई का? काय झालं? अहो बरं नाहीये काय ना? नाही अगं नाही. अहो तो सचिन आहे ना आमच्या ऑफिस मधला. अहो खरं तर त्याची जायची खूप इच्छा होती. म्हणजे तू खूप प्रयत्नही करत होता तेवढ्यासाठी. पण मला यातलं काहीच माहित नव्हतं ना. नाही पण मग तू तुम्हाला तसं म्हणाला होता का? अगं नाही काय की त्याला आम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं असेल. अरे कर्मा. आणि अचानक ऑफिस मध्ये माझं नाव डिक्लेअर झालं ना. त्यामुळे त्याला मग काही बोलताही आलं नसेल कदाचित. म्हणजे माहित नाही पण मला फार वाईट वाटलं त्याचा चेहरा बघून. का अपसेट झाला होता ना तो. बाबा तुम्ही बॉसशी बोललात? नाही मी बोललो नाही पण मी उद्या सकाळी बोलणार आहे बॉस बरोबर. हो बाई. थांबा मी बघतो. आबा बघतोय तो. हा या ना बाबा. अरे तू ये सरप्राईज विजिट एकदम. ये सचिन. अरे बस अगं हो मी पाणी आणते. बसा ना. अरे काय आहे आधी कळवायचं तरी मला. पण तू काही काळजी करू नको. मी सगळं करतो व्यवस्थित. हा नाव गेट रेडी. पाणी. नाही शिका. अरे असं काय करतोस तू? नाही शेखर मला खरंच जायचं नाहीये. नाही म्हणजे सुरुवातीला माझा अपेक्षाभंग झाला होता पण मला खरंच जायचं नाहीये. अरे असं काय वेड्यासारखं करतो सचिन. मी शेखर आय एम रिअली व्हेरी सॉरी. एका छोट्या महत्वाकांक्षेसाठी मी काही क्षण मैत्री सुद्धा विसरलो होतो. मला नाही जायचं. अरे नाही वेड्या. अरे मी तुझं नाव तिथे सांगून मोकळा झालो आता.
आता उद्याच्या फायनल लिस्ट मध्ये तुझं नाव येणार. असं काय, तू जा ना. अरे हे बघ काही प्रॉब्लेम. अगं नाही सांग. शेखर, मला खरंच जायचं नाही. अरे हे बघ, माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने तू सिनियर आहेस, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तुलाच जावं लागेल. वहिनी अहो, तुम्ही तरी सांगा ना याला. मी काय सांगणार. अरे अरे नाही रे बाबा. अगं नाही, मी जाऊ दे ना त्याला. जावंच लागेल. प्लीज प्लीज. ओके ओके, ॲज यू विश. चला. ओके. अरे सची हे म्हणजे बरं का, राजकारण झालं ना तसं झालं. शाबास, मला तुझं कौतुक वाटतं. एका छोट्याशा निर्णयानं बरं का माणसं हिरो ठरतात. आणि हा छोटासा निर्णय घेणं, लहानसा निर्णय घेणं हे भल्या भल्यानं जमत नाही. म्हणजे हातात आलेल्या सुवर्ण संधीचा त्याग करणं ही साधी गोष्ट नाही. त्याला फार मोठं धैर्य लागतं. कॉन्शन्स, हो हो, कॉन्शन्सचा खेळ आहे. आणि तुम्हा दोघांमध्ये ते धैर्य आहे याचं मला कौतुक वाटतं सचिन. बरोबर. आबा नमस्कार. अरे नको.